नमस्कार, मी डॉक्टर विनीत वानखेडे, आशीर्वाद क्लिनिक डायबिटीज, थायरॉइड आणि ओबेसिटी केअर सेंटर नाशिक येथून बोलतोय. हृदयविकाराबाबत आपण बघत आहोत आणि आज आपण हृदयविकाराचे होणारे दुष्परिणाम काय आहेत याबद्दल माहिती घेऊया. एखाद्याला हार्ट अटॅक आला किंवा एखाद्याच्या हृदयाला जर रक्तपुरवठा कमी होऊन हृदयविकार झाला तर त्याच्या हृदयावर काय परिणाम होतात. पहिली गोष्ट तर हृदयाची कार्यक्षमता कमी होते, त्याला आम्ही हार्ट फेल्युअर म्हणतो. हार्ट फेल्युअर हा शब्द ऐकला तर घाबरल्यासारखं होतं, परंतु हार्ट बंद होत नाही तर त्याची कार्यक्षमता कमी होते, म्हणजे त्याला पंपिंग क्षमता जी आहे ती कमी होते. नॉर्मली 60 ते 70 असते, ती 30 ते 40 वर आली तर त्याला हार्ट फेल्युअर होतो. मग श्वास लागणे वगैरे वगैरे अशी लक्षणे येऊ शकतात. हृदयाची गती मागे पुढे होते. हृदयाची गती एका विशिष्ट हृदय एका गतीमध्ये चालत असतं आणि ती मागे पुढे झाली म्हणजे पल्स रेट ज्याला म्हणतो, नाडी ती मागे पुढे होते, त्याला अरिथमिया म्हणतो आम्ही इंग्लिशमध्ये. आणि असं झालं तर हृदयाची गती खूप झाली तरी प्रॉब्लेम आहे. समजा 120, 130, 150 झाली तरी प्रॉब्लेम आहे, कारण हृदय फंक्शनिंग बरोबर किंवा कार्यक्षमता त्याची बरोबर राहत नाही. आणि खूप कमी झालं, 40च्या कमी झालं तरी कार्यक्षमता कमी होते. असे दोन दुष्परिणाम महत्वाचे आहेत आणि दोन्ही दुष्परिणाम कधी कधी जीवघेणी ठरू शकतात, हार्ट फेल्युअर आणि अरिथमिया. निदान कसं करावं हृदयविकाराचं? पहिली गोष्ट तर लक्षणं काय आहेत ते फार महत्वाचं आहे. टिपिकल चेस्ट पेन म्हणजे अक्षरशः जे छातीच्या मध्ये दुखून कोणीतरी दाब दिलाय, खूप घाम आलाय, ते जे दुखणं आहे ते हातात येणे आणि असं दुखणं कधीच नाही झालं असं पेशंट जेव्हा सांगतो तेव्हा हे हृदयविकाराचं दुखणं किंवा हार्ट अटॅकचं दुखणं असू शकतं, यामध्ये काही शंका नसते. आणि बऱ्याच वेळा असं दुखणं असतानाही हार्ट अटॅक नसतो, तो भाग वेगळा. परंतु जर असं दुखणं असलं तर सस्पेक्ट करायला आपल्याला हरकत नाही. दुसरी गोष्ट शारीरिक तपासणी म्हणजे डॉक्टरची तपासणी करतात ती. उदाहरणार्थ खूप मोठा जर हृदयविकार असेल, हार्ट अटॅक असेल तर त्याचं ब्लड प्रेशर कमी होतं, नाडी धीमी होते, नंतर नाडीचा वेग मंदावतो, कधी कधी कॉम्प्लिकेशन पेशंट प्रेझेंट होतो, हार्ट फेल्युअर आणि अरिथमिया जसं म्हटलं त्यामध्ये ते तपासल्यावरच कळतं. ईसीजी हे अगदी सोपं आणि कुठेही अवेलेबल होणारं इन्व्हेस्टिगेशन किंवा तपासणी आहे आणि फार खर्चिक पण नाही. साधारण 200 ते 300 रुपयामध्ये ईसीजी कुठेही होऊ शकतो आणि जवळपास 85% रुग्णांमध्ये जर ईसीजी नॉर्मल नसला किंवा ईसीजी नॉर्मल असला तर हृदयविकार नाही असं प्राथमिकरित्या म्हणू शकतो. 85%, पण 10 ते 15% मध्ये ईसीजी नॉर्मल असून सुद्धा गडबड असू शकते. मग आपल्याला थोडंसं पुढे जायचंय त्यासाठी. इकोकार्डिओग्राफी, 2D इको, हार्टची सोनोग्राफी साध्या भाषेमध्ये म्हणायचं तर त्याच्यामध्ये हृदयाची कार्यक्षमता कळते. म्हणजे हृदयविकारामध्ये मसल डॅमेज, मांसपेशी जे हृदयाच्या असतात त्याला जर डॅमेज झाला असेल तर तो भाग थोडासा कमी हलतो, हृदयाचं फंक्शन कमी होतं, ते इकोमध्ये पिकअप होतं. म्हणजे इनडायरेक्ट एव्हिडन्स आपल्याला म्हणता येईल हृदयविकाराचा, झटक्याचा, इकोकार्डिओग्राफी. आणि इकोकार्डिओग्राफी बरेच अजून काही काही आपण शोधू शकतो. ट्रेडमिल टेस्ट, जेव्हा एखाद्याला चेस्ट पेन नसतं किंवा ईसीजी मध्ये चेस्ट चेंजेस आहेत काही आणि आपल्याला कन्फर्म करायचे की हे चेंजेस खरंच हृदयविकाराचे आहेत का, परंतु पेशंट स्टेबल आहे, चेस्ट पेन नाही, काय नाही, अशामध्येच आपण ट्रेडमिल करतो. आणि ट्रेडमिल म्हणजे काय की त्या मशीनवर पळणे आणि जवळपास एक 9 मिनिटाचं ट्रेडमिल असतं आणि त्याच्यामध्ये कंटिन्युअस ईसीजी मॉनिटरिंग केलं जातं. आणि त्या ईसीजी मध्ये काही आढळून आलं, रेस्टिंग ईसीजी म्हणजे आरामदायी अवस्थेत केलेला ईसीजी नॉर्मल असू शकतो, परंतु जेव्हा हृदयाला ताण दिला जातो त्यावेळेस जो ईसीजी काढला जातो ट्रेडमिलद्वारे, त्याच्यामध्ये जर काही चेंजेस असले तर आम्ही हृदयविकार आहे असं सस्पेक्ट करतो. रक्तातील मार्कर्स ज्याला म्हणतो, एखाद्याला चेस्ट पेन आहे, तो आलाय, छाती खूप दुखते आणि ईसीजी तुमचा नॉर्मल आहे, परंतु तुम्हाला म्हणजे आम्हाला डॉक्टरांना असं वाटतं की हृदयाचं असू शकतं. मग ईसीजी चेंजेस काही दुसरा तिसरा ईसीजी काढल्यावर त्याच्यामध्ये दिसू शकतात, पण त्याच्या आधी कार्डियाक डॅमेज आहे की नाही किंवा हृदयाला डॅमेज झाले की नाही हे बघण्यासाठी काही कार्डियाक मार्कर्स आहेत जे मसल डॅमेजचे आहेत. ट्रोपोनिन आहे, ट्रोपोनिन टी, CPK-MB नावाची, आणि ते आजकाल फार काही महाग नाही, 1,500 मध्ये ते पण अवेलेबल आहे, ते पण आपण करू शकतो. म्हणजे ईसीजी नॉर्मल असला आणि पेशंटला खूप टिपिकल चेस्ट पेन आहे आणि कार्डियाक मार्कर जर पॉझिटिव्ह आहे तर नक्कीच आपण हृदयविकार आहे आणि हृदयविकाराची ट्रीटमेंट चालू करता येईल. न्यूक्लिअर इमेजिंग म्हणून आहे काय, तर ते न्यूक्लिअर इमेजिंग मध्ये काही हृदयाचे फोटो काढले जातात आणि इकोचं थोडंसं
मॉडिफाईड टेस्ट आहे असं म्हणता येईल आपल्याला. आणि त्याच्यावर बऱ्यापैकी डॅमेज आहे, परफ्युजन आहे की नाही, हृदयाला रक्त सप्लाय आहे की नाही त्या भागामध्ये स्पेसिफिकली, तर ते आपण करू शकतो. आणि ही तपासणी पण आटोक्यातलीच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि शेवटी सगळ्यांचं फेवरेट असं म्हणता येईल आपल्याला अँजिओग्राफी. तसं पाहिलं तर अँजिओग्राफी आता तसं तर ECG सारखं झालं असं म्हणायला हरकत नाही. जर तुम्हाला हृदयविकार आहे किंवा नाही म्हणजे असं जर स्पष्ट करायचं असेल तर गोल्ड स्टँडर्ड आजही अँजिओग्राफी आहे. आणि सिटी अँजिओग्राफी नावाचा एक प्रकार वेगळा आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम स्कोअर वगैरे कॅल्क्युलेट केला जातो. परंतु डाय देऊन इथनं रक्तवाहिनीतून केलेली अँजिओग्राफी ही अजूनही गोल्ड स्टँडर्ड मानली जाते. अॅनाटॉमी कळते आपल्याला, ब्लॉकेजेस किती आहे आणि त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट ठरवता येते. धन्यवाद.